पहिला प्रश्न, वन संशोधन संस्था कुठे आहे? तर मित्रांनो, देहराडूनमध्ये वन संशोधन संस्था आहे. अभिज्ञान शाकुंतलमचे लेखक कोण आहेत? कालिदास. लोखंडाला गंज लागल्यावर काय होते? लोखंडाचे वजन वाढते. प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? आत्माराम पांडुरंग यांनी. आफ्रिकेतील कोणत्या कृष्णवर्णीय राष्ट्राला पहिल्यांदा स्वातंत्र्य मिळाले? घाना या राष्ट्राला. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमधील प्रश्न तुम्हाला स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटमधील सर्व एक्झामसाठी उपयुक्त ठरणार आहेत. म्हणून तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की कराल आणि सोबतच बेल आयकॉनची बटन प्रेस कराल. तर चला वळूया प्रश्नांकडे. कांद्याचा खाण्यायोग्य भाग कोणता आहे? तर कांद्याचा खाण्यायोग्य भाग हा कांद्याची पाने आणि स्टेम आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, अयोध्या कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? शरयू नदीकाठी. अरावली पर्वतरांगेमधील सर्वात उंच शिखर कोणते आहे? गुरु शिखर. प्राथमिक रंग कोणत्या रंगांना म्हणतात? लाल, हिरवा, निळा या रंगांना मित्रांनो प्राथमिक रंग म्हटलं जातं. काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात पहिल्यांदा वंदे मातरम हे गीत गायले गेले होते? 1896च्या अधिवेशनामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, अरबी समुद्राची राणी कोणाला म्हणतात? तर मित्रांनो कोचीनला. अरुणाचल प्रदेश या राज्याची राजधानी काय आहे? इटानगर. गाटा कामास्की हा कोणत्या देशाचा बुद्धिबळपटू आहे? अमेरिका या देशाचा. मणिपूर या राज्याची राजधानी काय आहे? इम्फाळ. लोहपुरुष कोणत्या महान व्यक्तीला म्हटले जाते? सरदार वल्लभभाई पटेल यांना. नेक्स्ट क्वेश्चन, आसाममधील कोणती व्यक्ती भारताची राष्ट्रपती झाली आहे? तर मित्रांनो फखरुद्दीन अली अहमद हे भारताचे राष्ट्रपती झाले आहेत आणि ते आसाम या राज्यामधील होते. भारताचा पहिला उपग्रह कोणता आहे आणि तो केव्हा सोडण्यात आला? आर्यभट्ट हा 1975मध्ये सोडण्यात आला होता. वनस्पतीमध्ये जीवन असते असे कोणते भारतीय शास्त्रज्ञाने सांगितले? जगदीश चंद्र बोस यांनी. भारताचा पहिला अंतराळवीर कोण आहे? स्क्वॉड्रन लीडर राकेश शर्मा. आसामी भाषेत छापलेल्या पहिल्या पुस्तकाचे लेखक कोण होते? आत्माराम शर्मा. नेक्स्ट क्वेश्चन, फ्रीजमध्ये कोणता गॅस असतो? अमोनिया हा गॅस. व्हॅली ऑफ फ्लावर्स हे भारतातील कोणत्या राज्यामध्ये आहे? उत्तराखंड या राज्यामध्ये. बायनरी भाषेमध्ये किती अंक असतात? 2 अंक, 0 आणि 1. इंडिया गेट कोणत्या ठिकाणी आहे? नवी दिल्लीमध्ये. गेटवे ऑफ इंडिया कोणत्या ठिकाणी आहे? मुंबईमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, बांदीपूर अभयारण्य कोणत्या ठिकाणी आहे? कर्नाटक या राज्यामध्ये. वातावरणाचा कोणता थर सूर्यापासून येणाऱ्या अतिनील किरणांपासून आपले संरक्षण करतो? ओझोन हा थर. आधुनिक ऑलिम्पिक खेळाची सुरुवात केव्हा झाली? सन 1896मध्ये. आधुनिक ऑलिम्पिक खेळाची सुरुवात कोणत्या ठिकाणी झाली? अथेन्समध्ये. भारतात बँकांचे राष्ट्रीयकरण केव्हा करण्यात आले होते? 1969मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, वाहनांच्या हेडलाईट्समध्ये कोणता आरसा वापरला जातो? अंतर्वक्र हा आरसा. कोणत्या रोगावर उपचार करण्यासाठी इन्शुलिनचा वापर केला जातो? मधुमेह या रोगावर. ईशान्य फ्रंटियर रेल्वेमधील सर्वात मोठे रेल्वे स्टेशन कोणते आहे? मालेगाव हे. उत्तर प्रदेशमध्ये इंदिरा गांधी तारांगण कुठे आहे? लखनौ या जिल्ह्यामध्ये. परदेशात शाखा उघडणारी पहिली बँक कोणती आहे? बँक ऑफ इंडिया हिने लंडनमध्ये पहिली शाखा उघडली होती. नेक्स्ट क्वेश्चन, नाशिक हे कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? गोदावरी नदीकाठी. भारताकडे येणारा सागरी मार्ग कोणी शोधला? वास्को डी गामा ह्याने. म्यानमार या देशाचे चलन काय आहे? कॅत. मित्रांनो म्यानमार या देशाचे पूर्वीचे नाव बर्मा हे होते. वातावरणाच्या कोणत्या थरात हवामानाशी संबंधित बदल होतात? तपांबर, त्यालाच आपण इंग्लिशमध्ये ट्रोपोस्फिअर असं म्हणतो. भारत हा एक धर्मनिरपेक्ष देश आहे याचा अर्थ काय आहे? म्हणजेच मित्रांनो भारतात कोणत्याही राज्यानुसार धर्म नाही आहे. नेक्स्ट क्वेश्चन, मित्रांनो आपल्याला परिचित असलेला LBW हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे? क्रिकेट या खेळाशी. हिंदू धर्मामध्ये एकूण किती पुराण आहेत? 18 पुराण. हिंदू पुराणानुसार असुरांचे गुरु कोण होते? शुक्राचार्य. आशियाई विकास बँकेचे म्हणजेच एशियन डेव्हलपमेंट बँकेचे मुख्यालय कुठे आहे? फिलिपाईन्स या देशातील मनिला येथे. ऑलिम्पिक खेळाचे आयोजन किती वर्षानंतर केले जातात? दर 4 वर्षांनी. नेक्स्ट क्वेश्चन, धनाची देवी लक्ष्मीचे वाहन कोणते आहे? घुबड, त्यालाच उल्लूक असं म्हटले जाते. द्रोणाचार्य पुरस्कार कोणाला दिला जातो? खेळ प्रशिक्षकांना.
कोणत्याही ऑलिम्पिक स्पर्धेत वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय कोण आहे? अभिनव बिंद्रा. भारतातील पहिली मोबाईल बँक कोणती आहे? लक्ष्मी वाहिनी बँक, जी मध्य प्रदेश या राज्यातील खरगोन या जिल्ह्यामध्ये आहे. भारताची पूर्व ते पश्चिम लांबी किती आहे? 2933 किलोमीटर. मित्रांनो, आतापर्यंत आपले 50 प्रश्न पूर्ण झालेले आहेत. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की कराल आणि सोबतच बेल आयकॉनचे बटन प्रेस कराल. आणि मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही आपल्या चॅनलला जॉईन करून मेंबरशिप प्राप्त करू शकता आणि मेंबरशिप प्राप्त केल्यानंतर तुम्ही आपल्या मेंबरशिपचा काही लाभ घेऊ शकता. तर चला वळूया प्रश्नांकडे. मुघल वंशाची स्थापना कोणी केली? बाबर याने. जगातील सर्वात मोठे खंड कोणते आहे? आशिया खंड. जगातील सर्वात लहान खंड कोणते आहे? ऑस्ट्रेलिया हे खंड. मुघल सम्राट अकबर याचा जन्म कुठे झाला होता? पाकिस्तानमधील अमरकोट येथे. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण आहेत? यशवंतराव चव्हाण. नेक्स्ट क्वेश्चन. सुएज कालवा कोणत्या दोन महासागरांना जोडतो? भूमध्य सागर आणि लाल सागर यांना. श्वेत क्रांती कशाशी संबंधित आहे? दुधाशी. प्रथम मानवनिर्मित फायबर कोणता आहे? नायलॉन हा. भारताचे राष्ट्रगीत जनगणमनचे लेखक कोण आहे? रवींद्रनाथ टागोर हे. भारताचे राष्ट्रगीत सर्वात आधी कुठे गायले गेले? 1911 मध्ये काँग्रेसच्या कोलकाता अधिवेशनामध्ये. भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरमचे लेखक कोण आहेत? बंकिमचंद्र चटर्जी. भारतात रंगीत दूरदर्शनची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? सन 1982 मध्ये. कोणत्या जीवाणूमुळे दुधापासून दही तयार होते? लॅक्टोबॅसिलस या जीवाणूमुळे. काथ कोणत्या झाडाच्या लाकडापासून मिळते? खैर या झाडाच्या लाकडापासून मिळते. कटक हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? महानदीच्या काठावर. नेक्स्ट क्वेश्चन. प्रोटॉनचा शोध कोणी लावला? तर अर्नेस्ट रुदरफोर्ड यांनी. न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला? जेम्स चॅडविक यांनी. इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला? जे थॉम्सन यांनी. फ्लाइंग सिख या नावाने कोणाला ओळखले जाते? तर फ्लाइंग सिख या नावाने मेजर ध्यानचंद यांना ओळखले जाते. अर्जुन पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली? तर 1961 मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन. बंगालचे विभाजन केव्हा आणि कोणाद्वारे केले गेले? 1905 मध्ये लॉर्ड कर्झनद्वारे. अँग्लो अमेरिकेतील सर्वोच्च शिखराचे नाव काय आहे? माउंट मॅकिनली. संविधान सभेकडून राष्ट्रीय गीत वंदे मातरमचा केव्हा स्वीकार केला गेला? 24 जानेवारी 1950 रोजी. बाल चित्रपट समितीचे मुख्यालय कुठे आहे? नवी दिल्लीमध्ये. बॉलपेन कोणत्या तत्वावर काम करतो? पृष्ठीय ताण या तत्वावर बॉलपेन काम करतो. नेक्स्ट क्वेश्चन. अनुवंशिकतेचा सिद्धांत किंवा नियम कोणी मांडला? ग्रेगोर मेंडेल यांनी. आमेर किल्ला कोणत्या ठिकाणी आहे? राजस्थान या राज्यातील जयपूरमध्ये. इस्रायलच्या संसदेला काय म्हटले जाते? तर इस्रायलच्या संसदेला नेसेट हे म्हटलं जातं. हॉकी खेळाच्या प्रत्येक टीममध्ये किती खेळाडू असतात? 11 खेळाडू. हैदराबादमधील चारमिनार कोणी बांधले? तर हैदराबादमधील चारमिनार हे मोहम्मद कुली कुतुब शहा यांनी बांधले. नेक्स्ट क्वेश्चन. प्रसिद्ध पर्यटन स्थळ गुलमर्ग कोणत्या ठिकाणी आहे? काश्मीरमध्ये. विक्रम साराभाई अंतराळ केंद्र कुठे आहे? केरळ या राज्यातील तिरुअनंतपुरममध्ये. गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती कुठे झाली? बोधगया या ठिकाणी. गौतम बुद्ध कोणत्या कुळाचे होते? तर गौतम बुद्ध हे शाक्य कुळाचे होते. इंडियन कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट कुठे आहे? तर मुंबईमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन. बॅरोमीटर रीडिंगमध्ये अचानक आलेली घसरण काय दर्शवते? तर वादळाचे आगमन. उत्तर गोलार्धातील सर्वात लहान दिवस कोणता आहे? तर 22 डिसेंबर हा. उत्तरी ध्रुवापासून दक्षिणी ध्रुवेला जोडणाऱ्या काल्पनिक रेषेला काय म्हणतात? तर रेखांश रेषा म्हणतात. भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणती सीमारेषा आहे? तर रेड क्लिफ सीमारेषा. एक अश्वशक्ती म्हणजे किती वॅट्स इतकी असते? 746 वॅट्स इतकी असते. नेक्स्ट क्वेश्चन. मोनोझाईट वाळूमध्ये कोणते खनिज आढळते? थोरियम हे खनिज. मोहिनी अट्टम नृत्य कोणत्या राज्याचे आहे? केरळ या राज्याचे. विद्युत प्रवाहाचे एकक काय आहे? ॲम्पियर. भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती कोण करतो? तर राष्ट्रपती. द्रोणाचार्य पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली?
तर द्रोणाचार्य पुरस्काराची सुरुवात ही 1985 मध्ये झाली. मित्रांनो, शेवटचे 5 प्रश्न. सॅटनिक फॉर्सेस या पुस्तकाचे लेखक कोण आहे? सलमान रश्दी. ऑलिम्पिक खेळांमध्ये पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण आहे? कर्णाम मल्लेश्वरी. STDचे पूर्ण रूप काय आहे? सबस्क्रायबर ट्रंक डायलिंग. एजिरा कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर पोलो या खेळाशी. लास्ट क्वेश्चन. राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नवीन नाव काय ठेवण्यात आले आहे? तर नवीन नाव हे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे ठेवण्यात आले आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.